जबरदस्त लागतो, जबरदस्त. अरे ओंकार, टिंग 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 टिंग. हे काय आहे बघा, पॅकिंग नूडल्स आहेत. काय आहे तर ना, ती मजाच वेगळी असते, तो फील एकदम जबरदस्त असतो. तो दोस्तों, स्वागत है आपका एक और नए व्लॉग में। और अभी जस्ट उठा हूँ और अभी जा रहा हूँ थोड़ा सा बाहर, बोईसर में जा रहा हूँ। और बोईसर में इसलिए जा रहा हूँ दोस्तों क्योंकि काफ़ी दिनों से मैं बोईसर गया नहीं, ओमकार को भी नहीं मिला काफ़ी दिनों से। तो भी जस्ट ओमकार को कॉल किया था और ओमकार को बोला बहुत भूख लगी है, तो चल कहाँ पे तो खाना खाने जाते हैं। तो ओमकार बोला हाँ चल मैं भी आ रहा हूँ। तो चलिए अभी ओमकार को लेते हैं और जाते हैं, और आज ट्राई करेंगे कि रैंडम बंदों को हमारे ब्लॉग में लेने का, ठीक है। मित्रांनो, आता आलेला ओमकारकडे, ओमकारला घ्यायला. पण ओमकारला घरी काय रे, दुकानात पाठवलंय ना. त्या दुकानात जातो सामान घ्यायला आणि मग त्याच्यानंतर सामान देऊन लगेच आपण निघू बोईसर. चला मित्रांनो, मी आणि ओमकार निघलाय आता बोईसर साठी. हे बघा. तर मित्रांनो, आता फायनली पोचलो मी आणि ओमकार बोईसरला, आपला चायनीज हब, बोईसरचा चायनीज हब 014 मध्ये. आता मस्तपैकी एक स्टार्टर मागवतो, त्याच्यानंतर मेन कोर्स मागवतो आणि मग त्यानंतर बघू काय खायला. ठीक आहे, सर्वात पहिली डिश काय बोलता यायला ओमकार, टाइमपास. जर तुम्ही एक चायनीज लवर असाल ना, जर चायनीज खायला जात असाल, टाइमपास कधीच नका सोडू. टाइमपास जबरदस्त लागतो, जबरदस्त. अरे ओमकार, चला मित्रांनो, अशा पद्धतीने टाइमपास अख्खा संपवला आहे बघा. ओमकारने अर्ध्यापेक्षा जास्त ओमकारने खालाय हा. आणि आता आम्ही एक स्टार्टरमध्ये एक प्लेट लॉलीपॉप मागवलं आहे फुल, कारण लॉलीपॉप मला सकाळपासून खायची इच्छा होती. तर आता लॉलीपॉप मागवलं. वन साईड आपले चिकन लॉलीपॉप आलेले आहेत. आणि ओमकारने काय मागवलं आता ते कोणता तरी पॅकिंग नूडल्स, चिकन पॅकिंग नूडल्स. मी तर कधी खाल्लं नाही ना, कधी ट्राय केलं. तू खाल्लाय का रे? पहिल्यांदा. याने पण नाही खाला पहिलं. तर आता आपल्याला चिकन लॉलीपॉप आल्यात, त्याचा टेस्ट घेतो. वन साईड वन साइड खाना हो चुका है दोस्तों. और अभी काय रे, पॅकिंग नूडल्स येत आहेत. कधी ऑर्डर दिलाय, काय करतात, सर्व्हिसच फास्ट नाही. मला तर कंटाळा आला. ते जे लॉलीपॉप खाले ते जिरले माझे आता. ठीक आहे, तर बघतो जरा शेरपा राईस. सॉरी काय रे, पॅकिंग नूडल्सच्या पॅकिंग नूडल्स येतात, पॅकिंग नूडल्स. तो येत नाही ना, तिथपर्यंत आपण एक कोल्ड्रिंक पिऊ. चला, त्याला बोलवायचं. इकडे रिमोट दिलाय बघ, असं बोलवलं का तर तो येईल बघा. आता धावत धावत येईल बघा. आला मग. दादा काय रे, मी सांगणार हा 2 स्प्राईट दे ना छोटे, आणि स्ट्रॉ लावून दे. हा बघितला, रिमोटच्या एका बटनावर इकडे माणसं पळतात. मग असं सांगितलं ना, हाका बिका मारला ना तर कोण येणार ना. त्यापेक्षा रिमोटचा बटन दाबा, सर्व्हिस. टिंग 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 टिंग. हे काय आहे बघा, पॅकिंग नूडल्स आहेत. काय आहे, हे अंडा आहे वरून, आणि याच्यामध्ये नूडल्स येत. काय फसवला इकडे. काय पॅकिंग नूडल्स, काय तुला वाटतं ओमकार, अंडाच टाकल्यावर ना. हा, अंड्याची पॅकिंग आहे. याला काय अर्थ आहे, याला काय अर्थच नाही मुळात. जाऊ दे, आता आलाय तर खातो, पेटपूजा करतो, कारण मला भरपूर भूक लागलाय. त्या लॉलीपॉपमध्ये मला काही झालेलं नाही मिळत. आता खातो वन साईड. चला निघू, काय सांगतो, चला निघू आता, काय करणार. चला मित्रांनो, खाला हा पॅकिंग राईस, पण मजा नाही एवढी. काय रे ओमकार, पॅकिंग नूडल्स आईच्या गावात पॅकिंग नूडल्स खाले मित्रांनो, पण एवढी मजा नव्हती. पॅकिंग राईस जेव्हा आपण घेतो ना, सॉरी साधा राईस आपला असतो ना, तोच भारी जबरदस्त. चला निघतो आता आम्ही. चल ओमकार, बाहेर आल्यावर ना बडीशेप खाणे एकदम गरजेचं आहे. चला मित्रांनो, आपली पेमेंट झाली, आता निघू. हा काय आला, काय त्या शेड्यूलला करतो आता, केस काढू झाला. यायला मला पैसे सेंड करायचे तर त्याला पैसे सेंड करायला लागले. चल ओमकार निघू, चल. मित्रांनो, जस्ट आता घरी बसलो आणि मधलं काही शूट नाही केलं, कारण की भरपूर वारा होता आणि थंडी खूप लागत होती. त्याच्यामुळे मी मधलं काही शूट नाही केलं. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो, ओमकारला घरी सोडलं आणि मग डायरेक्ट घरी आलो. आणि तुम्हाला आता थोडंसं फ्रेश होऊन बसलो आहे आणि तुमच्याशी गप्पा मारतो. थंडी अजून पण भरपूर आहे आणि मस्त आता शेकोटीवर बसलो आहे बघा. हा 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 हा
थंडी जेव्हा असते ना आणि त्यावेळेस तुम्ही शेकोटी पेटून असे बसतात ना, ती मजाच वेगळी असते. तो फील एकदम जबरदस्त असतो. तुम्हाला पण माहीत असेल जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी केल्या असतील. ठीक आहे. तर आता थोडा वेळ बसतो इकडे. जेवायचा टाईम झाला, पण पोट माझं भरलेलं आहे. जसं तुम्ही बघितलं असेल, आता आपण एवढं खाऊन पिऊन आलेलं आहे मी. आता जवळजवळ 8:15 8:30 वाजत आल्यात आणि घरचे सर्व जेवायला बसल्यात. मी आता जेवत नाही. बघ थोड्या वेळात 9 वाजता जेवेल. थोडंसं पोटातलं आहे ते जिरू दे. तर आज उजडीची भाजी आहे. तर बघू, मला आवडते पण अजून पोट भरलेलं आहे, त्याच्यामुळे मी आता काहीच खात नाही. 9 वाजता खाईल. 9 वाजले की खाईल ना, मग त्याच्यानंतर 9:15ला निघेल जॉबसाठी, कारण 10ची आपली शिफ्ट असते. आज नाईट शिफ्ट आहे त्याच्यामुळे. हां, तर चला मित्रांनो, जस्ट जेवण झालं आणि आता निघतो जॉबसाठी, कारण भरपूर उशीर झाला आहे. 9:20 झालेले आहेत. आपली गाडी रेडीच आहे. आता निघतो जॉबसाठी आणि आजचा ब्लॉग थोडासा छोटासा होता. ठीक आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग थोडासा इंटरेस्टिंग असेल, कारण आपण बाजारात जाऊ आणि आपला माईक तो परत आलेला आहे. त्याच्यामुळे आपण आता एकदम व्यवस्थितपणे शूट करू शकतो बाजारामध्ये, कारण बाजारात खूप नॉईज असते, त्याच्यामुळे आवाजाचा खूप प्रॉब्लेम होतो. पण आता उद्या आपल्याकडे माईक अवेलेबल आहे, तर आपण माईकचा यूज करू आणि उद्याचा व्हिडिओ इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करू. तर चला, मी आता निघतो जॉबसाठी आणि आजचा ब्लॉग इकडेच थांबवतो. तर गुड बाय.